आपण पाहतायत उस्मानाबाद लाईव्ह आणि आपल्या सोबत बातचीत करण्यासाठी आहेत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन सलगर। अर्जुन साहेब, मला एक सांगा की लोकसभा निवडणुकीमध्ये आपण उभे आहात, तर आपले या निवडणुकीत उभा राहण्यामागची आपली भूमिका नेमकी काय आहे? सर्वप्रथम सांगू इच्छितो की देशामधल्या 540 जिल्ह्यामध्ये सगळ्यात 5 मागास जिल्हे आहेत आणि त्या 5 मागास जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम क्रमांक उस्मानाबाद जिल्ह्याचा आहे। उस्मानाबाद जिल्हा हा अति दुष्काळी असल्यामुळे, कायमस्वरूपी दुष्काळी असल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही। ह्या उस्मानाबाद जिल्ह्याचा कायमस्वरूपी दुष्काळ नष्ट करण्यासाठी मी ह्या निवडणुकीमध्ये उतरत आहे। या निवडणुकीतील आपले प्रमुख मुद्दे काय आहेत? उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 2 ते 3 मध्यम प्रकल्प उभा करणे, प्रत्येक प्रकल्पाच्या माध्यमातून 1-2 तालुक्याला पाणी पुरवठा करणे, प्रत्येक गावामध्ये साठवण तलाव, पाझर तलाव निर्माण करणे हा उद्देश असेल। एकीकडे धनशक्ती आणि एकीकडे जनशक्ती असा लढा तुमचा सुरू आहे, तर आपलं म्हणजे एकीकडे तगडे उमेदवार आहेत, पैशांचे मजबूत आहेत, तर आपण मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? हे जे मतदार आहे, हे जे उमेदवार आहेत समोरचे, याने कोणत्या प्रकारे पैसा कमवला आहे ही उस्मानाबादची जनता चांगली जाणून आहे। कोणी कारखान्याच्या माध्यमातून, कोणी बँकेच्या माध्यमातून लूट करून हा पैसा कमवलेला आहे। त्यामुळे यांच्या पैशाला किंवा प्रतिष्ठेला आता मतदारांमध्ये कुठलीही व्हॅल्यू राहिलेली नाही। त्यामुळे राणा जगदीश पाटील आणि ओमराजे हे तुमच्या विरोधात उभा आहेत, तर यांच्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे दोन्ही उमेदवार एका घरातले आहेत, यांच्याकडे कोणतीही विचारधारा नाही। यांची घरातली भांडण संपत्तीची भांडण असल्यामुळे हे उस्मानाबादचा विकास करू शकणार नाहीत। म्हणून जनता माझ्याकडे एक विश्वासाने माझ्याकडे ह्या उस्मानाबाद जिल्ह्याचं नेतृत्व सोपवणार आहे। मतदारांना तुमचं नेमकं काय आव्हान आहे? मतदारांना माझं आव्हान असं आहे की गेली 50 वर्ष आपण पाटील घराण्याकडे सत्ता सोपवली आहे आणि पाटील घराण्यातलाच दुसरा शिवसेनेचा पण उमेदवार आहे, त्यांचाच भाऊ लागतो कुठल्या तर नात्याने। असं असताना ह्या लोकांनी सत्तेचा उपयोग कधीही जनतेच्या विकास कामासाठी केला नाही। सत्तेच्या माध्यमातून यांनी कारखाना असेल, बँक असेल किंवा अन्य काय भ्रष्टाचार याच्यामध्येच यांनी सत्तेचा वापर करून जनतेला वेठीस धरलेला आहे। त्यामुळे जनतेनं वंचित बहुजन आघाडीचा मी उमेदवार अर्जुन सलगर, माझं चिन्ह कबशी आहे, मला एकदा उस्मानाबादकरांनी संधी द्यावी, मी अशी त्यांना विनंती करतो। राणा जगदीश पाटलाशी आहे की ओमराजेशी आहे? नाही, हे एकाच घरातले 2 उमेदवार असल्यामुळे विचारधारेचा काही प्रश्न निर्माण होणार नाही। कोण कुठल्या पक्षाचा ह्याला महत्त्व नाही। राष्ट्रवादीचा पाठिंबा देखील भाजपलाच असतो आणि शिवसेनेचा पाठिंबा देखील भाजपलाच असतो। त्यामुळे हे दोघंही लढतीपासून माझ्यापासून फार कोसो दूर असणार आहेत आणि उस्मानाबादची जनता ही माझ्यासोबत असणार आहे। नाही, तुमच्या सोबत एमआयएम आहे, एमआयएमचे कार्यकर्ते तुमच्या प्रचारात दिसत नाहीत असं काही लोकांचा आरोप होत आहे, तर तुम्ही काय सांगाल? नाही, विषय तसा नाही आहे। एमआयएमचे सर्व पदाधिकारी माझ्यासोबतच असतात, आम्ही मिळून काम करतो आहे। 10 तारखेला उस्मानाबादमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर ओवैसी साहेबांची खूप मोठी जंगी सभा आहे। त्याच्यामुळे ह्या सभेपासून समाजामध्ये खूप चांगला मेसेज जाणार आहे आणि कुठलाही कार्यकर्ता आमच्यापासून दुरावलेला नाही।